गणपती बाप्पा मोरया. मोबाईल आहे, शक्यता मोबाईल बोलू शकतो. नेहमी सकाळी उठल्यावर ना आंघोळ करत जा. लहान सवय तुम्हाला उठल्या भव्य दिव्य मूर्ती यांनी दर्शन होईल तर श्रीकृष्ण भगवान यांचे आणि आपल्या कोल्हापूरची श्री तुळजा भवानी पार्वती मातेची मूर्ती. तर आपण आता बघणार आहोत एक हिडन प्लेस. इथे पावसाळ्यात ना धबधबा वाहतो इकडे करा. आणि जर तुम्ही ह्या चॅनल नवीन असाल ना, हां तू बोल 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 हां बोल. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे ओमकार आणि आज अस्मिता आणि पंकज आम्ही कुठे चाललोय? श्री मंदिरला. आणि हा आपला डबेवाला आहे, दाखवतो तुम्हाला. त्याला आम्ही मुंबईला घेऊन चाललोय. मला जॉईन झालेली आहे. मी झालेले आहे म्हणजे अरे तू नाही रे, जॉईन झालेली आहे माझी बहीण आज. तर आता आपण जिथे चाललो आहे ना ते खूप जवळ आहे आणि आम्ही चालत जाणार आहोत. तिथे बोरलीवरून तुम्हाला फक्त नॅशनल पार्कला यायचं असेल तर 5 रुपये बसचं तिकीट आहे. तर तुम्ही 5 रुपये ते पे करा आणि तिथून पुढे तुम्ही चालत जाऊ शकता. आता मी हा व्हिडिओ कंटिन्यू. आपल्याला इथून चालत जायचं आहे. आम्ही बराच वेळ चालतो आहे. आमच्याकडे दुसरा ऑप्शन होता बसने जाण्याचा, पण आम्हाला चालणं जास्त आवडतं, सो आम्ही चालत चाललो आहे. कोणती बस जातील ना दादा? 477. ओके, तर 477 बस तिथपर्यंत पोहोचते मंदिरपर्यंत. बस नंबर. हो हो बस नंबर. हां, तर बघू आता आपण कधी पोहोचतो. हे बघ सायकलचे रिंग बघ, हे बघ आईला टायर असतात अजिबात. तर मित्रांनो हे बघा खूप खडतर प्रवास आहे, आम्ही चालत चाललोय. हे बघ छान केलंय ना. सगळ्यात गोष्ट तुम्हाला सांगतो मी, स्वच्छता ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती सगळ्यांनी केलीच पाहिजे. हे बघा मित्रांनो, मुंबई महानगरपालिका मुख्यालय. नेहमी सकाळी उठल्यावर ना आंघोळ करत जा. लहान सवय तुम्हाला उठताना आंघोळ करत नाही. मित्रांनो आम्ही काय गोष्ट ठरवलं जातात की आम्ही ना चालणं ही खूप नॉर्मल गोष्ट आहे. चालत कोण पण येऊ शकतं बरोबर, नाही पण येऊ शकते, ओमकार येऊ शकतो. पण ना तुम्ही जर धावत जाऊ शकता ना मंदिरापर्यंत तर ठीक आहे. बघू चला, ठीक आहे. धावते मित्रांनो, माझ्याकडे कॅमेरा आहे, एक साईडला मोबाईल आहे, शक्यता आहे मोबाईल बोलू शकतो. अरे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ही धावते खूप. तर हे बघा, ही बघा मी पुढे सांगणार कॅमेरा मी आहे ना, मी नाही. मी जिंकू शकतो आणि पावर आहे. काठी वजनामुळे धावता येत नाही आणि बारीक असल्यामुळे ना खूप आरामात जाशील. झापूक एंट्री गेट आहे, दाखव. झापूक झुपूक कसं झापूक झुपूक हे बघा. ओके, इथे शूज ठेवण्यासाठी रॅक आहे. फर्स्ट शूज ठेवावे लागतात. तर मित्रांनो हे आहे त्रिमंदिर, जिथे आपण आज संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर या मंदिराच्या उजव्या बाजूला एक डॅम्प आहे आणि डाव्या बाजूला आपला येण्याचा रस्ता आहे. तर एंट्री गेट अशी एक आकर्षक अशी एंट्री गेट आहे, आपण पाहू शकतो. इकडे आजूबाजूला थोडेसे छोटे हत्तीचे संगमरवरी दगडामध्ये त्यांनी कलाकृती केले. छान दिसतंय खूप. या बाजूला एक छोटं मंदिर आहे. तर आपण मंदिरामध्ये प्रवेश करतोय. तर मंदिराच्या उजव्या बाजूला सेवक बघायला मिळतात. मंदिरामध्ये जेव्हा तुम्ही प्रवेश करता तर प्रथमच तुम्हाला याचं दर्शन होतं. आणि आता तुम्ही बघू शकता समोर श्रीमंदिर स्वामी यांची एक भव्य दिव्य मूर्ती त्यांनी केली आहे. श्रीमंदिर स्वामी आणि मग 01 वर टाकू. आणि याच्या उजव्या बाजूलाच श्री पार्श्वनाथ भगवान
आणि तसेच श्री महावीर भगवान आणि यांच्या बाजूलाच श्री चांद्रायक्ष चंद्रायण यक्षदेव ओके इकडे आणि श्री ऋषभदेव भगवान आणि इकडे आहेत श्री अजितनाथ भगवान. तसेच या बाजूला आहेत पांचागोली देवी आणि हा आहे हा पूर्ण मंदिराचा परिसर आहे. तर मंदिराच्या उजव्या बाजूला ज्ञानी पुरुष श्री परमपूज्य दादा भगवान यांची एक मोठी मूर्ती आहे. तसेच जर तुम्ही त्याच्या उजव्या बाजूला आलात तर सर्वात प्रथम तुम्हाला दर्शन होईल तर श्रीकृष्ण भगवान यांचे आणि त्याच्या बाजूलाच आहे बाजूलाच तुम्हाला भद्रकाली देवीची एक मूर्ती बघायला मिळते. हां आणि आपल्या कोल्हापूरची श्री तुळजा भवानी देवी आणि हे श्री चक्रेश्वर देवी. मित्रांनो ॲक्च्युली वैशिष्ट्य म्हणजे जे बांधकाम तुम्ही बघू शकता ना संगम दगडामध्ये ते खूप अतिशय कोरीव प्रकारे केलं आहे. तसंच जर तुम्ही लाकडी बांधकाम बघायचं म्हणालो तर आपण ह्या दरवाजाचं नक्षीकाम बघू शकता. हे बघा हे तुम्हाला दाखवू इच्छितो. तर हे बघा अतिशय बारकाईने खूप नक्षीकाम केलं आहे. तसेच मंदिराच्या आता आपण डाव्या बाजूला जाऊया. तर ओंकार थोडं आम्हाला माहिती दे या डाव्या बाजूला काय आहे ते. ओंकारला डाव्या बाजूच्या गोष्टी खूप माहिती आहेत. तर डाव्या बाजूला आल्यानंतर आहे ना तुम्हाला इथे पहिलं श्री ज्ञानी परमपूज्य दादा यांची भगवानची मूर्ती बघायला मिळेल. दोन्ही बाजूला आहे मूर्ती, तिकडे पण आहे इकडे पण आहे. हां तर इथे आपण पहिली गोष्ट आपला नंदी आहे. नंदीच्या बाजूलाच आपल्या बाप्पाचं दर्शन होईल तुम्हाला आणि त्याच्या डाव्या बाजूला तुम्हाला दर्शन होईल ते श्री हनुमानजी बजरंग बली की जय. तसेच उजव्या बाजूला गणपती बाप्पा मोरया. आणि जेव्हा आपण मंदिरात प्रवेश करतो तेव्हा हे शंकराची पिंड, त्याच्या मागे पार्वती मातेची मूर्ती आणि मित्रांनो तुम्ही बांधकाम बघा ना किती बारकाईने नक्षीकाम केलं आहे. खूप मनाला खूप आवडेल असं बांधकाम आहे. मंदिरातून बाहेर येतानाच तुम्हाला इथे कासवाची मूर्ती बघायला मिळेल आणि नंदीची मूर्ती आहे. तर आता आपण जाणार आहोत बोला ना. अजून एक हिडन प्लेस आहे. ओके इकडे बघा कुठे आहे ओंकार? हिडन प्लेस दाखवतो. हिडन प्लेस ठीक आहे कुठे तर आपण आता बघणार आहोत एक हिडन प्लेस. इथे ती लायब्ररी आहे. तुम्हाला याची माहिती देतो नंतर. थोडक्यात आधी पहिलं आपण खूप सुंदर. आपण पहिले इथून जाणार तसं थोडंसं या बाजूला येतो आपण आणि इथूनच डायरेक्ट उडी मारायची आपण. इथे पावसाळ्यात ना धबधबा वाहतो इकडे, पण आता पावसाळा नाही त्याच्यामुळे. पाऊस असता तर अजून छान वाटलं असतं, पण थोडं पाऊस नसल्यामुळे तो धबधबा आम्हाला तो अनुभवायला नाही मिळाला आहे. तर मंदिराच्या बाहेरचा जो परिसर आहे ना तो खूप छान आहे बघा. ओंकार आम्हाला तू ह्या मंदिराची माहिती सांगे ना जरा. मंदिरातून जेव्हा आपण बाहेर प्रवेश करतो तेव्हा तुम्हाला मंदिराचा पूर्ण आकार आणि मंदिराची कलाकृती पुन्हा बघायला मिळते. मंदिराच्या उजव्या बाजूला हा जो एक मोठा डॅम्प आहे तो पावसाळ्यातून खूप प्रचंड प्रकारे भरभरून वाहत असतो आणि त्याच्या ह्या बाजूला आहे त्रिमंदिर. तुम्ही बघू शकता खूप खूप सुंदर असं बांधकाम केलं आहे. पांढरं शुभ्र मंदिर आहे. जरा पण या मंदिरात डाग नाही, कुठे काय नाही. एवढं चांगलं स्वच्छता आहे ना, तुमचं खरंच मन खूप भारावून जाईल ते आल्यानंतर. तर आपण आता बघणार आहोत ह्या मंदिराच्या बाजूला असणारी 2 छोटी मंदिरं ज्याच्यामध्ये थोडेफार छोट्या जाग्यामध्ये छान मूर्त्या आहेत.
आणि छोटी छोटी मंदिरं तुम्ही बघू शकता. हे बघा आजूबाजूला तुम्हाला इथे थोडासा एक असं हिरवगार निसर्गरम्य वातावरण, नैसर्गिक झाडं वगैरे बघायला मिळतील. हे मंदिरचं आपण पुढच्या बाजूला आलो आहे पुन्हा. तर इथे तुम्हाला कुठून जायचं, इकडून जायचं. हां, तर डाव्या बाजून पहिला आपण प्रवेश करूया. तर तुम्हाला इकडे एक बघा ना छोटं मंदिर आहे, पण ॲक्च्युली खूप स्मार्ट आणि खूप मस्त मस्त वाटतं बघायला. मूर्ती आहे देवीची. हे पद्मनाभ भगवान जे मोठी मूर्ती आहे पद्मनाभ भगवानाची. थोडंसं इकडे हां ॲक्च्युली मंदिराच्या डाव्या बाजूला तुम्ही बघू शकता. मंदिराची डावी बाजू पण तुम्हाला मी दाखवतो. हे बघा माझ्या कॅमेऱ्यामध्ये मावणार नाही एवढं मोठं मंदिर आहे हे. खूपच आपण इकडून आलो आहे ॲक्च्युली, या रोडने आपण आलो आहे. असं इकडून आतमध्ये घुसलो. इथे पहिले आपण शूज आपले काढून ठेवले, इथून प्रवेश केला आतमध्ये. आणि हा ओंकार सुंदर असा हा परिसर आहे. तुम्ही एकदा नक्की इथे भेट द्या येऊन. आणि नैसर्गिक धबधब्याच्या अलीकडेच हे मंदिर आहे, उंचावर आहे मंदिर थोडं. आणि पावसाळ्यातून मला वाटतं बेस्ट नाही आहे, नाहीतर मी तुम्हाला तिथे धबधबा दाखवला असतो. एकदम सुंदर असं नैसर्गिक पर्यावरण आहे इकडे. तसंही आमचा प्लॅन होता तिकडे जाण्याचं, की ते आपण पावसाचं थोडंसं धबधब्यावर जाऊ, आंघोळ वगैरे करू. पण पाऊसच नाही. पाणी आहे पण जी मजा धबधब्याची आहे ना ती येता येणार नाही आपल्याला. पण मंदिर पण बघण्यासारखं आहे, छान आहे. हां, सुंदर. तर हे झालं डावी बाजू मंदिराची. उजव्या बाजूला पण सेम छोटी मंदिर आहेत, तर तिथे पण तुम्हाला मी एक्सप्लोर करतो. मित्रांनो व्हिडिओमध्ये पूर्णपणे तुम्हाला मी मंदिराच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना सगळ्या तुम्हाला दाखवतो आहे, जेणेकरून तुम्ही इथे येण्याच्या आधी तुम्हाला माहीत असायला पाहिजे की आपण काय एक्सप्लोर करणार आहोत. आणि ज्यांना पॉसिबल आहे तर त्यांनी नक्कीच या, आणि ज्यांना पॉसिबल नाही त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा, कारण व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे मंदिराची माहिती देणार आहे. ते अंबा माताजीचं मंदिर आहे. तसेच याच्या थोड्या बाजूलाच श्री साईबाबा, आपले साई भक्त जे जे आहेत ना ते नक्कीच या एकदा. खरंच खूप सुंदर स्वच्छता एकदम बघायला मिळेल तुम्हाला. साईबाबा महाराज की जय. तर अशा प्रकारे आपला हा ब्लॉग मध्ये तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओ दाखवलेत. याचं पण छान काम केलं आहे, मस्त मस्त. ओंकार काय बोलतोयस, बोल ना. बोललो मी, काय बोलायचं तुला काय बोलायचं वाटतं आता. सगळं जिथे मी ब्लॉग एंड केलं आहे ना तेच तुम्हाला ब्लॉग मी एंड करणार आहे पुन्हा. मंदिराची पूर्ण बाजू तुम्ही ते बघू शकता. इथे बसायला त्यांनी एक थोडंसं आसनं केलेत, तुम्ही इथे बसू शकता थोडा वेळ. आपण इथे बसणार थोडा वेळ, 5 मिनटं बसूया ना, आणि समोर मंदिराचा आपण आनंद घेऊया. आम्ही चौघे आलो आहे आणि आम्ही सांगू तुम्हाला खरं म्हणजे बस नाही आलो आहे, खरंच खूप एन्जॉय केले. 15 मिनटामध्ये आम्ही आलो आहे. खूप जवळ आहे बोरलीपासून. तुम्ही नक्की एकदा भेट द्या. आणि प्लीज जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा. आणि जर तुम्ही ह्या चॅनल नवीन असाल ना, हां तू बोल 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 हां बोल. बोललो तसंही सगळं. त्यांना ऐकायला नाही गेलं, तुम्हाला ऐकायला गेलं नाही ना, परत बोल. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि हो, बेल आयकॉनला आणि हिट करायचं. आपल्या भावाचे 1 लाख झालेत सबस्क्रायबर. लवकर 1 लाख सबस्क्राईब पूर्ण करा यार. भावाला 1000 ठेवून ठेवलं यार. तू काय बोलू इच्छिते सिद्धी? नाही ठीक आहे. नाही लोक लाईक, शेअर आणि काय बोलतच नाही. चला आता पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. झापक झुपूक. झापूक झोपूक. बाय. बुकीट टिंगूल. नाही ऐकलं नाही बोलणार नाही बोलली. काय बोलली? बुकीट टेंगुल. चला.